आपणा हा म्हणा जाव्या बंधवासनी आत्मासी वकरा प्रजाऊ आणि बाणीनी सादर होई जाऊ माय तू गाय तुनी गयानी सुरी म्हणा गयावर लेऊ माताना काल मी टोकर मारी दूर कर जा 36 गुना माफ कर जो श्री तांबानी घागर लेसतो मातो जरी पितांबर नेसतो अंगे कास्तोय घासतो हिरा मोत्यानी खोय बरसू तुला बाळानी मी तारण होई जा आव म्हणे आई तू अनुको जे गाय 36 गुना माफ करू अशी जगनी मी माता कान पाहिजे बा बरोबर म्हणे जे मांग ते दिसू म्हणा जाव्या मनोकामना पूर्ण करसू म्हणा जाव्या सदोजी भावना ठेवा म्हणा जाव्या भावनाले मी देवी जागृत राहतो म्हणा मातो जरी ते का नको खरंय म्हणे म्हणा जाव्या भावना राहते जागृत राहतो भावना उखणी तुम्ही निर्माईच असतो म्हणा माय तू म्हणे ते का नको बरोबर म्हणा जाव्या मला लालम लाल तेव्हा मी तुमले लालम लाल ठेवतो माती राहता सोनं करसू गोल टाकता मोल करसू म्हणा तू म्हणे का नको साडीने मारी उभी करसू म्हणा जाव्या बंधवासनी दिनशे घडी घटकाना पैसे मोत्यानी धस तुला वाळाले तुला झरले लावतो आई तू शेर घाटा म्हणा जाव्या तुझे आल्या उल्या तुळजासू अंगठी पंक्तीले सादर वैजव अशी नाव मी कान पाहिजे बरोबर म्हणे माय का नको दिवस मागे दिवस लोटा गया चैत्र नवरात्र पूर्ण वैदी म्हणा जाव्या बंधवासनी सरी गया 14 लाख पूर्णिमा ना का नको ए बंधुराज मोठा मोठा धामस्वर गया मोठा मोठा कीर्ती देखी म्हणा जाव्या बंधवासनी आनंद ना पल लागला लागी गई माय बाप नहीं हुआ मणि मोय थोडक्यात थोडा खाना इज्जत का ज्यादा खाना फजीत का शांती खाना नहीं होती ना घरी घरे माय होती ना घरी खानदेश दिन मना जाव्या माने दख्खन बा जानो बरोबर खानदेश ना भा देखा ना होता दख्खन में माने लेना होता बरोबर खानदेश दिन ना जब मैं दख्खन ले टाकी दख्खन ले टाकी असुर ना पाटला करा त्या जागावर बरोबर मना जाव्या गणना आता पता नहीं होता गणना आता पता नहीं होता मार्कंड ऋषीला तपा नहीं होता ते का नको बरोबर मना जाव्या बंधवासनी नवनी जा भक्ती नावी तर सारा नहीं होता नवनाथच नावी सारा नहीं होता ए बंधुराज आई तू साबरी विद्या मना जाव्या बंधवासनी त्या जागावर लईनी होती लयानी होती
आणि ताबा मामाले देवानी होती. आणि मग मला जाव्या माले वाटणी न नातच ले करणी होती. बरोबर. काय भाऊ तू? शाबा आले देवाच्या मना तिथे कोणाचे ना चाले. ते का नको. बरोबर. किती जमना जा कितला जागे असतील तुम्ही हा. साधू संत येती घरी तोच सण दिवाळीचा साधू सण. संताचे जावे पाऊलं. का नको. हा. सगळ्या देवी जागृत भगत आहेत. बरोबर म्हणी माय. मना असतो का तुला असतो नातो तरी बोट ठेवणं काय काम नाही वा म्हणी माय. पण सगळा नांदुरी गडपठा जाईल जाई तर सगळा जण वणी गळले जातच म्हणी माय. नांदुरी मन वनी मन म्हणा जाव्या हा. का सप्तशृंगी डोंगर मग म्हण. बरं के म्हणी माय. का नको. वणी गड म्हणाना का नांदुरी गड म्हणाना. बंधवा कोण वतव त्या वणी मा कोण वतव नांदुरी मा. बंधवा 3 टप्पावर देवीला येतो. बरोबर. कळवण मन उचलतो आवा म्हणी माय. आंबाने आंबराई बाबा साडतो कदे उचलतो म्हणा जाव्या बंधवा सनी वनी फिरावतो मातो तरी मग नांदुरी गड पुढे चढायला जा. इराणी कान म्हणी मोरा नामा. 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 किती दिवस होईना अहो म्हणी माय. का नको. खरंय. ए बंधुराज हा. या सगळा बसेला जाई शेत जाईल शेतच म्हणी माय. देवी दर्शनले जाईल शेतच. ते का नको. हा. मग मला जाव्या बंधवा असतानी मी सांगत त्या ठिकाणी डोंगरच नाही. नाही होता. मग डोंगर कोणता कालमा थापायना बरोबर. कोणता कालमा थापायना हा. काल नको सांगू फक्त डोंगर कसा बनला म्हणा. हा तुला जाव्यात म्हणी माहिती आहे. ते का नको. हा ते तर येऊ ग माझ्यावर तुला येऊ ग माझ्यावर. येऊ ग माझ्यावर तुला येऊ ग माझ्यावर. हा. बघत ना सोपय बाल वाढवणं सोपय पण भक्ती करणं मोठं हो कठीण. गळे म्हणी माय. जितके सारखे ऊपर बाल उसके जिंदगी के हाल. का नको. खरं आहे म्हणी माय. बघत ना सोपय बाल वाढवणं सोपं आहे म्हणी माय. पण भक्ती करणं मोठं कठीण. हा. भक्ती समसेर हा, निधान. माय तुनी बघती लई अवघड म्हणी. बघती लई अवघड. बंधवा हा. भला भला निघ्यात म्हणा. निघी घ्यात म्हणी माय. पुरं होईना का नाही हो म्हणी माय. मला जाव्या बंधवा असनी हा. खानदेश म्हणे सोड सोडलं. आसुरला पाठला हा. करता करता म्हणा जाव्या दख्खनना मारक धरा. दैत पुढे माय मानवरी. ये माय मानवरी. दैत पुढे माय मानवरी. पुढे माय मानवरी. चालता चालता मला जाव्या बंधवा असनी हा. दैत्यनी करा विचार. विचार. पाटला काय सोडावू नाही हो म्हणी माय. काहीतरी कलामाले करणी पडली. करानी पडी. का नको. बरोबर. मला जाव्या बंधवा असनी आंबानी आंबाई मासिरना हा. माले काय नजर ये नाही हो म्हणी माय. मारी म्हणा जाव्या छला हा. 12 कोसनी एक छला. एक फलांग. कितला कोसनी 12 कोसनी. मग कितला कोसमा मी जाव्या डोंगर चढणू ते तुम्ही सांगा. कितला कोसना येऊन जाणं उठावं तुला. कोसना येऊन जाणं उठावं. कितला कोसना येऊन जाणं उठावं तुला. कोसना येऊन जाणं उठावं. डोंगर उंचाई केवढीशी खरं आहे म्हणी माय. ते का नको. बरोबर. मला जाव्या बंधू असणे आडेने छलान हा. अंबानी आमराई मामा अंबानी अब्राहिम. तडेंग अर्धा डोंगरवर मारी मारे. आणि मग तिसरी छलान शिखरवर मारी. टिक्करवर मारी. मारा शिखरला लात म्हणा जाव्या बंधू असणे आणि दरवाजा उभा. शिखर म्हणा जाव्या लात मारीन दरवाजा पाडा. हा. आज भी निशाने तुम्हें भिन्नात नहीं भिन्नात माल मालूम है. बरोबर. का नको. दरवाजा पडी गया डोंगर. अरे दरवाजा पडी गया डोंगर.
या डोंगरवरती मला जाव्या बंद असली सामे डोंगरवर ध्यान पडी गई अंधूर चाले कोण वतवत्या डोंगरे कोण वतवत्या डोंगरे कोण वतवत्या डोंगरे कोण वतवत्या डोंगरे ऋषीना मठ बरोबर एक ऋषी महात्मा ना मठ होता कारको बरोबर मार्कंड ऋषीना मठ मार्तंड ऋषीना काही मठ काल पूर्वी मला जाव्या बंद असली भगवंता सांगायला ए मार्कंडा मार्कंड आहे तुले नाव पावनशे नाव पावणं शे काय करण्याचे नाव पावणं हे जगदंबा मला जाव्या या रस्त्याला ही पण तुले त्या रस्त्याला तुले फळ साधना पडी साधना पडी बरोबर म्हणे. तपस्या. हा करणी पडी बरोबर मार्कंडनी करा विचार विचार आधी माया जगदंबा हा या मार्गाली येणार आहे म्हणे आदिशक्ती माया का नको बरोबर आणि त्याच मार्गाले मला जाव्या पण सनी कुटिया तप धुनी मांडी हा का नको बरोबर पण तप धुनी मा असा लाग्या ते मला जाव्या बंधू असनी माला माले वैखान भान राहिला नाही भान नच्या लागणी तुला नाव म्हणे नच्या लागणी तुला नाव म्हणे नच्या लागणी तिथून लागत म्हणे माय बंधवा हा तुने दोन मा भाऊ पावर आहे म्हणे माय आज काय गरज होती जावानी खरं आहे म्हणे माय तुले हा आमने बी गरज नाही होती जावा काय गरज होती मला डोंगर पर्यंत हा अभी आदि माया शक्ती जागृत बरोबर तुम्ही बी देखत से तो बी. मातो सरी आज मला जाव्या वणीगड येवाला काय कारण आहे? मी त्या जागा कोणता रूपमाशी आहे कोणता रुक्माशी कोणता रूपमाशी वऊ म्हणू कांढेर म्हणू कांढेर बंधवा हा राज्या मना बना बंद असनी जाव्या सासरना पण सासरना पण कोणा पण लागणार सासरना मला जाव्या बंद असनी मी पहिले बोलू तुम्ही तर मी संवाहात वारी असू मी जातो ते संवाहात हा मोठीचा जत्राचे 5 दिवस हा उत्सव कराना आणि चौथा 5वा दिवस मला जाव्या सासरना लोकेशने म्हणे बोलावा भलावानं आज तुम्ही मला जाव्या खाद्यासा लोके उतरी घ्या मायर उतरन त्या गडरे मायर उतरन त्या गडरे बंधवा हा किटली हा आज ना 12 वाजना पर्यंत भाऊ गर्दी रास म्हणे माय किटली गरजेला राहिनी खूप गर्दी माहेर गरजाला लागे माहेर गरजे नागे पाय भक्त येवाला लाग्या जेवायला लाग्यात नाना लोकेशने येणार भक्तसने सेवा करी खावाडं पेवाडं असते काय नाही करा हा सगळ्या भक्तसनी मनोकामना पूर्ण करस पण मला जागा आज तुम्ही डोंगर उतरी घ्या माय म्हणी हिरमाई बस माय हिरमाई बसनी माय कारण कोण हा. नारायण उगी उगे तुरे नारायण उगे सात वाजता जीव जंतू नांदतील. हा तीन पाराला पल आंबलला पल येऊ द्या आणि मला मधम राहतो ह्यांनी काय मला जाव्या हा सासरला लोकेशनी करतात जीव जंतूच्या तळावा पडतं तलावा पडतस आता जागा जागावर पाहिजे हा पहिले काकराई वाट होती बरोबर कारण कोण हा देवाने पाणी सापडे कसं राहत म्हणे मायर ना लोक 3 रोज राहतील त्या पाणी मग कितला का काय करत ना पण स्वच्छच राहते पाणी आणि सासरना लोक आज वर चढीन आंघोळ करायला जाते तिथला मग जीवजंतू पड जाते त्या नाशिवंत व्हायची ते पाणी हा काहीतरी काल रात काहीतरी मोठी असं तुले मायर म्हणे, मोठी असं तुले मायर म्हणे. मार्केट डोंगर चढायला चढायला लागली मार्कंड हा डोंगर चढायला लागलो मला जाव्या असू त्या जागावर मला जाव्या आपण जासरी माता म्हणे खंजीर काळा असुरले म्हणे खंजीर मारेल होता मारेल होता आणि असुर मला पहिले कुटियाला जवळ होता रकत देखाई माधवानी रकत देखाई माधवानी रकत देखाई माधवानी रकत देखाई माधवानी ऋषी महात्मा ऋषी महात्मा कोणी व्यक्ती देखा हा कोणी माणूस दिसणं दिसलं का ऋषी दादा म्हणे महाराज महाराज महात्मा महात्मा ऋषी
ऋषी आहे. महाराज बोला कोणी व्यक्ती जाता देखणं देखणं का हे मातोश्री मातोश्री त्यांनी मला ओळखी नाही पण स्त्री एक मायना जागा मायना जागावर रात्री बोला ही भाषा हा पण स्त्री आहे मायने जागा परत स्त्री आहे माते समान हे मातोश्री मातोश्री हे घायल व्यक्ती हा घायल प्राणी घायल माणूस कुटिया माईने मी विश्राम घेतो. बरोबर आणि म्हणे सैपाने आजी एक ऋषी म्हणा कुठे माय ऋषी म्हणा कुठे एक व्यक्ती घायल से रक्त निधार चाली रही कुटिया मा विश्राम जागा विश्राम जागा देईल आणि म्हणे सैपाने आजी मस्तकले पिढा आणि त्या निष्ठाना म्हणा ऐका हाय मनी लालरी माय लालरी सणानं ऐका आणि मला जाव्या राक्षस कुटियाला बाहेर खरंय कसं राज म्हणे माय पोरगा कितला का नाच करे ना मायल्या जागत म्हणे ती खोटी का बनवा हा काय सांगा जरा सरी चुकायला ना ते मग ती डायरेक्ट असा श्राप देस ना त्याला अख्खं आयुष्य भोगणं तरी हा प्यारा झे कुठला प्यारा लागली खरंय म्हणे माय खोटं बोला ना एक दफे दोन बस खरंय म्हणे माय तिसरी दफे हा तर पहिले बी माय दूधच पाजच म्हणे माय पण ती मायलाच माहित राजाने फोन कव ठेसानी बरोबर तोच रे 9 महिना वागता येते त्याले हा नानीमा ठेवता नानीमा ठेवता बी एक. ते का नको मोठी ममता व माता तू मोठी ममता व माता तुम्ही नाकीतला का मला जाव्यात आहे माहिती करे ना बरोबर पण पिटारे मामाले वागता येत वागता येत तुले पिटारामा का नको खरंय म्हणे माय नाकीतला का मला जाव्या फल तारीख येते बरोबर तरी मला पिटारी मध्ये कसा ठेव नाही ते मला मालूम हा तो कधी मला जाव्या गाय धोयन पण पुरं दूध पी घ्या तरी मला पिटारी मा ठेवता ठेवता येईल ते का नको घर मा कितला का मोठं खटलं राय ना म्हणे माय पण ना तू एकली माता त्या खटला पुरं करत अरे बंधुबा हा काय म्हणायचे माले बरोबर माय म्हणताना उठल्यावर पिढी जास बाप म्हणताना अंतर पिढी जास माने मामा म्हणताना दूर जा जगत जननी का नको मातो जरी मला काय म्हणता आधी माया शक्ती माया म्हणता सुकले उठ माय म्हणता सुकले उठ माय म्हणताना वटले वट पिढी जास म्हणा हा का नको खरंय म्हणे ए माय. बंधुराज हा तिथला मासूस पयाल घ्या हो आणि म्हणे देख असुर देखावाई मातानी असुर देखावाई मातानी असुर देखावाई मातानी असुर देखावाई मातानी देखा असू हा असं विचार केला आता ऐकाय मला जिवंत राहू दे भाऊ नाही बा म्हणे माय आई तो सारखी टप्पाल लागली तपाले लागणी नवचंडिका सारखी काही अवतार लेवा लागली का नको नऊ चंडिका मला जाव्या आता काय मला खरं नाही बा म्हणे माय मला जामायचीच ना धुंडी राहायचं ही राहत आणि तो अवतारी होता अवतारी होता मशा अवतारी होता अर्धा अंग माणूस ना अर्धा अंग मला जाव्या बंद असते प्राणीनं का नको बरोबर मनुष्य आणि प्राणीला दोन मिश्रण मला जाव्या एक प्राणी जीव घडायला जीव घडेल होता का नको हा शरीर पुरं मला जाव्या नर देह पुरं होतं बरोबर आणि मला जाव्या मुंड हा माणूस न होतो आपला जनावर नव्हतं जा प्राणी न होतो का नको बरोबर म्हशाने मला जाव्या त्याला अवतार महिषासुरला लिहिलेला बदलावर आठवण बदलावर रूप माहिती का नको बरोबर रेडानं रूपली ना रेडानं रोपले ध आमनी भाषा बरोबर म्हणे तुला माय काय मालूम हा रेडानं रूपली ना लिहिलं. आणि मला जा सारा म्हशीच ना झुलमा घुसली हा वैता
मी चिंता मा पलगवलं काही जवळ जनावर केला ते कशी होईल बरोबर पण मस्तक मग मला जाव्या बंद वासने लागणी धुवून धुर त्याला उजवा पाय रेडाला पाय वाटी रक्त घरा रेडाले मार भावतो चालू होईना युद्ध कुठे चाललं मार्कंड डोंगरवर बरोबर युद्ध करता करता मला जागा बंद असताना शब्द सुकर बाजू मामी दोन्हीतले भाग आणि मला जाव्या बंद असताना 9 राता 9 दिवस मला जाव्या युद्ध चाले बरोबर युद्ध चाललं आणि रेडाले तर रामना जाव्या सिल्वर 5 इंचाल जमीन मा असुर आसुरले वाचा फुटणी ए आदि माया जगदंबा ये अंबेका दोन्ही हस्तक जोडले त्यांना कितला वर आहे ना खरंय म्हणी मोय आदि माया जगदंबा अंबिका अंबिका 18 भुजी 18 भुजी मरताना म्हणे एक इच्छा पूर्ण कर म्हणे माता गडली आंबा माता गडली आंबा बंधुबा त्यांनी काय सांग माले आता तरी ए आदि माया आधी माया मरता मरता इच्छा मरताना म्हणे एक इच्छा पूर्ण कर बरोबर तुले दया मया येऊ दे हा तू मागसे एवढं मला वचन पूर्ण कर म्हणे त्या पलमा मला जाव्या मी असुरले दया नाही दया उडीव माताले दया उडीव माताले ए माय मशा तू काय मागतो मारणे. मातोश्री मातो तरी सारा डोंगर फिरून तुले खानदेश ते तुले मला जा दख्खन मला दखन मला नो म्हणे का नको हा तुम्ही दखेल नाही म्हणजे दखेल दखेल नाही पण काय काल काय गं अशी पण या जागावर आपण ही गो ही गौ. पण मन एक इच्छा आहे हा. मना सिल्वर तुम्ही पाठी मला जमीन दोष घालेल सी. चालेल से पण काय पूर्व काल ही बरोबर चंद्र सूर्य हयाती राही तोपर्यंत मना नावतील तू ओळखावल पाहिजे माहिती. बरोबर पहिले मना नावतीस वैखावर पाहिजे पहिले मना नाव तुझं नाव बोलू काय बंधुबा हा मना नावतील तू वैखावल वैखावले पाहिजे खबर पाहिजे तुला नाव ना आधी पहिले मना नाव जुळा मन नाव लागायला पाहिजे कारण कोण हा मग कोणतं नाव पडलं काय पडलं महिषासुर मर्दनी आधे महिषासुर मर्दनी बरोबर मग काशीना बाजूमा अनंत वर्मा असुर महात्मा मग त्या जागावर मला नाव काय नाव तुला काशी गरमा काय नाव तुला काशी गरमा वा म्हणी माय काय नाव पडलं हा आधी बी असुरच महात्मांत देवी असुरच मत नव्हता. फक्त नावनाच फरक राहिला नावनाच फरक देवी एक सत्य नावना फरक मी अवतारी देवी अवतारी देवी अरे म्हशा मारांत रे हा दुर्गा सुरमारा मग काय नाव पावलं वा म्हणी माय दुर्गा नाव पाव दुर्गा त्यामुळे 9 दिनी नवाय मला जाव्या मला बसाडी राहणार बरोबर कारण कोण नवदींनी नवय मग बसाडी राहणार ए बंधुरा हा मशाले मला जा बसाने मला दया उनी दया उनी मरतानी इच्छा पूर्ण करणं आपला धर्म हा माता तू नाव धर्म आहे खरोखर कारण मातानी इच्छा पूर्ण करा मी आणि करता मला जाव्या बंधू असं पहिलेच सांगत हा मन वागणं लोखंड जाणं लोखंड जाणवय म्हणी माय कारण कोण हा सगळी इच्छा मी तुमने पूर्ण करत म्हणे एक इच्छा पूर्ण कर माय तुने बघतीला याऊ घरा मशाल सांग की जा हा सारा डोंगर कर जाऊ गरजा सू पण आधी तुला तुला नाव लावणी गरजेला वही बरोबर
जा आजपासून महिषासूर मर्दनी पाऊस. हा महिषासूर मर्दानी नाव पावसू म्हणे. पहिलं नाव कोणतं? हा महिषासूर मर्दनी. मर्दानी. दुसरं? हा 18 भुजी. तिसरं? 70 शिंगी. चौथं? हा पाहतो जरी. एकच देवीला तिथलं नाव पडणार. हा 18 भुजी. हा सप्तशृंगी. 70 शिंगी. 70 शिंगी. हा महिषासूर मर्दनी आणि एक आंबेका. अंबिका. अंबा. आज मी मला वनीगडनी आंबेका म्हणतो. अंबिका म्हणतात. का नको? हा गडणी अंबाबाई. ते का नको? पाहतो तरी. सारा देवीपेक्षा मी जास्त लाडणी. लाडकीचे तू म्हणी माय. ते का नको? हा पुढे जावं ते पण मला मग डोंगरवर नक्की येते मला. येते म्हणी माय. महिषासूर मारा. हा महिषासूर मारा. युद्ध करी जीव आदमेला होई गया. आदमेला होई गया. युद्ध करीनी जीव आदमेला होई गया. थकी गई माय तू. ते का नको? मग तो डोंगर म्हणा जाव्या बंधू असं मशा कोणती जागावर राहिला मी कोणती जागावर बसतो. का नको? वरण वनाला म्हणजे पण जाव्या बंधा कधी बंधू असं मी निर्माई घेऊन. निर्मय बसली. का नको? शिरणीव डोंगर जाई जुळू देख. देख. का नको? बरोबर. मशाला प्राण या. जागावर प्राण नाही गया. हा पण मूळ राहिली. ते का नको? बरोबर. काय करायला? खरं आहे म्हणे माय. त्यामुळेच गोठा होई जातो. काय करते? हा या गोष्ट कधी मला जाव्या बंधू असं पाहिजे ते लेवान गरज नाही. ते का नको? काळा आज पण काय त्याने इच्छा नाही लेवानी. काय करू? मातो तरे बंधुआ दूर देसली तुझ्या दूर देसली तुझ्या. आज असा दिवस आहे. हा सारा डोंगर ना एक एक दगड मी तुला सांगितले. बरोबर म्हणे माय. पण समायनारले समायता यावं. का नको? हा मनात जावा ना आधी मनात जाव्या जो डोंगरवर मी जो डोंगरवर मार्कंड ऋषी हा त्या डोंगरच ना आता पताच नाही. नाही होता. होता का? जगती लागणी लक्ष्मण लागणी लक्ष्मण. पहिले बोललो मी तुला. मातो आज असा दिवस आहे. हा मला जाव्या ते एक एक दगड तुला वरणी दे. खरं आहे म्हणे माय. पण पदर पसारणारे येता पाहिजे. समायता समायता येऊन पाहिजे. पूर्ण महाराष्ट्रात तो डोंगर एक असा आहे म्हणे माय. तडेच जडीबुटी ए बंधुआ सापडाव नाही. लक्ष्मण मला जाव्या लक्ष्मणले राम ना भाऊ लक्ष्मणले लागला बाण. ती लागणी. का नको? हा नाग पाषाण वैग्य. म्हणा जाव्या बंधू असतानी लक्ष्मण ना जीव म्हणा जाव्या ब्रह्मंड लक्ष्मण धरणी वर पडला. लक्ष्मण धरणी वर पडला. लक्ष्मण धरणीवर पडला म्हणा जाव्या बंधू असतानी ते रामनाकडे देखायला लागले. हा प्राता भ्राता भगवंता त्याला दिलेलं होतं. तुम्हाला चरणा मामाला जागा द्या. जागा द्या. आता मला जीवन काय खरं? खरं आहे म्हणे मय. राम लक्ष्मण देखाने म्हणा जाया लेकराले धारी चालेत. राम रडेव गाई राम रडेव गाई गाई. घर काय घडतं ते कोणी मला विचारतं. हा विचारत नाही म्हणे. पण 14 वर्ष ना वनवास मा एक कोपरा सीता सुटी गई. हा लक्ष्मणने साथ दिन लक्ष्मण जे हाते मांडीवर प्राण सोडू सोडू हा. हाते कोण वैन म्हणा काही वारी. कोण वैन म्हणा काही वारी. कोण हाते मला जागा त्या जागावर कोण कोण होतं कोण सांगी. कोण काही वारी होई म्हणे त्या जागावर. कारण कोण हा सारा मला जागा वाजरच निघून. खरं आहे म्हणे माय. ते का नको? खूप लोक होतात सारा मला जाव्या बशी घ्या. पण त्याला सुनसून काढ लागे. एक एक डोळ्यात त्या लोकेशने धारी धारी चालली. चालेल. हनुमंत बी रडायला लागल्या. खरंय म्हणे माय. जामवंत बी रडायला लागल्या. रडायला लाग्या. नल आणि नीलबी रडायला लाग्या. सुग्रीव बी रडायला लाग्या. सुग्रीव बी रडायला लागल्या. खरंय करायला त्या ते हा कोण गुरुवत्या राम. कोण गुरुवत्या राम. काय नाही विचारावं तू. मातोच तरी. रावण ना भाऊ हा विभीषण. विभीषणले बी एक एक डोळ्याले दोन 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 धारी चालेल. कोण आता राम
मला जाव्या रडायला लाग्या मला जा लक्ष्मण छाती से लावायला लागला म्हणे माय आसुरना घर एक चांगला माणूस जन्माला होता विभीषण. मग त्यानं रामनं नातं काय होतं म्हणे माय. मग तुने म्हणे परत सांगणी भेट मार, परत सांगणी भेट. बंधुआ सगळा भाऊ पक्का वैरी. ते का नको खरंय खरंय. सगळा भाऊ पक्का वैरी. ऋषी पुत्र आहेत त्या खरंय म्हणे माय. काय शेत हा ऋषी पुत्र शेत का नको ब्राह्मणना पोऱ्या होता बंधुआ आणि क्षत्रियांसंगे नातं होतं. शे का नको बरोबर म्हणे माय. यानी करता म्हणा बंधू असं नाही हा त्या जागावर राम तुम्हाला जागा समज घालायला लागला समज झाले विभीषण. अवनाथ पाषाण बाणे ना बरोबर आज शक्ती लागणे आता लक्ष्मण वाचणार वाचत नाही म्हणे. काय तरी वैद हाकीम बोलावना पडी वैद हकीम बोलावना पडी. रात काने व्हायला लागते बरोबर. का नको तीर सुटी घ्या त्या रामनाथे, घ्या त्या रामनाथे. वैद हाकीम बोलावा बोलावा. नारी तपासणी झाली तपासणी जाईल. लक्ष्मण नारीला हात लावा आज मला जागा कितल्या नाड्या या हातमा, कितल्या नाड्या या हातमा. सारं शरीर निरीक्षण सांगतो काय फक्त गाव आत्माच म्हणे माय. तू तर कस त्याच. बंधुआ हा ऐकायचे नव नारीशी नवनाडी. का नको हा शरीर कोटे जोडेल से बरोबर. या जागाल काय या जागाल काय हा ते कानी सगळं शरीर आणि आत्मा समजस म्हणे माय. शरीर कितला दरवाजा कितला खिडक्या मला जागा जागावर हा मग म्हणा येवा कोणता दरवाजा तुम्ही जावा ना कोणता कोणता दरवाजा फाईल. ते का नको खरंय खरंय. मी 100 रुपये पवन रुपये मारता बरोबर. पंचतत्वानं शरीर, 7 चक्रानं शरीर. वा म्हणे ठीक आहे, माय. नको. हा. एक एक चक्र फिरायचे खरंय खरंय. मला जाव्या बंधू असं नाही लक्ष्मणने मला जाव्या बाण लागेल लागेल. रामदा धीर सुटी जाईल. वय दुरण मला जाव्या नारी तपासणी करी तपासणी करे. राम राम म्हणा मी इलाज चालव हिला चालवणी म्हणे. धीर हा वय हकीमला सुटायला लागेल वय ना हकीमले राम पाय पडायला लागेल हा बरोबर. काहीतरी पुढला मार्ग सांगा सांगा सांगा. सात समुद्र पार एक डोंगर से हा. आणि डोंगर संजीवनी बुटी घे बुटी आहे. तीन उगस तिथला मग संजीवनी बुटी या जागावर ही हा. ते लक्ष्मण वाटी याद उन्हादो नागी नायात, उन्हादो नागी ना. तुमच्याकडे म्हणा जाव्या एक जडी बुटीने त्या कालमा काल नमा जडीबुटी नाही होती. सात समुद्र पार दोनागिरी पर्वत दोनागिरी पर्वतवर. कानु कोण हा. सारा जडी बुटीला डोंगर होता खरंय खरंय. आणि रामले त्या पण हनुमानले त्या पलमा बी या सोटा हा दोनागिरी पर्वतवर जडीबुटी कोट्यान उंची म्हणे माय. हा दूर देसाडीची माया उंच, देसाडीची माया उंची. तो डोंगरले कोणी विचारे नाही विचारेनी त्या दोनागिरीले. दोनागिरीले कोणी विचारे का हा. नाही विचारे दोरना आणि गिरी गिरे. काय होय आता ते दोनागिरी एक बल्लाले 2 नावे. तू सापडायला पाहिजे खरं हे म्हणे माय. दोरनाने गिरे. मग दोरनावर काय गिरीवर देव दानवन मंथर, देव दानवन मंथर. देव दानवन मंथर, देव दानवन मंथर. करू समुद्र मंथन मंथन. 14 रत्न आ, एक बाजूला मला जाव्या ऋषी एक देव आणि एक बाजूला असतो असुर. कारण कोण भरपूर से हा. हा आणि निम्मी तडे वनस्पती 18 बार वनस्पती. 14 रत्नेस माहिती हे आज रत्न बरोबर म्हणे माय. कारण कोण खरंय खरंय. म्हणेच नाही म्हणे म्हणे माय. रामने सांगा एवढा दूर द्रोणागिरीवर कोण कोण जाईल? जाईल. आणि आप उद्या आणि पडायचं अशी सूर्य निघाल लोक हा तर राहते मला लक्ष्मण काय वाचत वाचत नाही. पण जा म्हणतो मोठा ज्ञानी होता ज्ञानी होता जामवंत रामा राम. अयोध्या मग दशरथ पुत्र चिंता करू नका चिंता करू नका दशरथ पुत्र. बरोबर म्हणे माय. दशरथ पुत्र चिंता करू नका रामा हा लक्ष्मण वाची खरंय खरंय. आणि तसेच म्हणा जाव्या जडीबुटी हनुमंत लई हनुमंत लई हनुमंत चकित होई गया चकित होई गया. ए जावंत काका
किती भारी आहे. मग खरंय म्हणे माय. जामवंत काका काका एवढा दूर मी जाऊ कसा आणि येऊ कसा. हा ये हनुमंता हनुमंता बचपन में मला जाऊया तुम्ही पर जाऊ उडाणं बर काहीतरी काल घडणार. हा ऋषीसले त्रास देणार. त्रास देणार. ऋषीसना तुले सराप शे आणि ती विद्या तुला काही विसर पडी जाय. विसर पडी जायले हे याद कर याद कर. आणि पवन पुत्र हनुमान तवय पास याद उन्हा पवन देवना याद उन्हा पवन देवना. उडा उडा माझ ऋषीसले त्रास दे. त्रास दे. खरंय म्हणे माय. कारण को बरोबर. करा पवन देवना आवाहन. वाट पवन देवना आवाहन करताना मला जावे हनुमान 3 हात वर. बघत हनुमान तो चालना बघत हनुमान तो चालना. हनुमान आकाश मार्गाने उडायला लागल्या. बरोबर. आणि हे रामा रामा भगवंता हो प्राणनाथ प्राणनाथ चिंता कथा. करू नका म्हणे. चिंता करू नका. खरंय म्हणे मी माय. तुम्हाला दास आहे. दास हे लक्ष्मण लेख भ्राताले काही होणार नाही. नाही तुम्हाला डोळ्याले पाणी तुम्हाला प्राण संकट माहिती मला राहिनी काही फायदा. हनुमान सेहव कोणा अवतार सेहव कोणा अवतार. काही करा तू. खरंय म्हणे माय. बरोबर. भक्त असावा ते असा आणि देव असावा ते राम सारखा म्हणे माय. सगळा सांगता मला जाव्या बंधवासनी हा अंजनी पुत्र आहे. अंजनी पुत्र. पण मला जाव्या बंधवासनी हा अंजनी पोटी संतान होतं का. नाही व म्हणे माय. नाही होता. हा श्राप होता तिले. तिला काय होता. श्राप होता. पण तिला वालपणा फेडणार. यांना होता. मग याले म्हणा जाव्या बंद असले कितलाच ना नाजून ना. खरंय म्हणे माय. भगवान शंकर बी नाजून. हा पवन पुत्र हनुमान बी जुळला. हा सूर्यपुत्र बी सूर्यपुत्र बी जुळला. अंजना पुत्र बी केसरी अंजनी पुत्र. केसरी केसरी नंदन बी. नंदन. हा कितला नाव आहे घ्या. हा पाच 5 जणांचा नाजून हनुमंत असे. हनुमंता. कारण कोण? 5 तेथे परमेश्वर 5 तथे परमेश्वर. ए बंधुराज मातोश्री. आकाश मार्गले चालना. 7 समुद्र पार गया मला जादू नगरी पर्वत देखा. मोठे संकट हनुमानावर मोठं संकट हनुमानावर. मग कोणतं संकट पडणं. खरंय म्हणे माय भाऊ अख्खा असं. दोरणागिरी पर्वतवर हा संजीवनी बुटी आहे. संजीवनी बुटी. मग त्याला कोणता संकट होईना. बंधुवा आपली लय जाणी एक जडी बुटी मला गावी एक जडीबुटी लई जाणी सारा डोंगर चमचम कर रहा है. चमचम करी राही ना. आता काय करू नाही करू. हा. आणि कोणती बुटी सांगी मला मालूम नाही. चिंता पडी गई हनुमंताले चिंता पडी गई हनुमंताले. दिवस उगा नाही लागली. लागली म्हणे. कारण को हा आणि विचारायला जासून हाको येसू ते दिवस उगी जाहील. त्याची फायदा नाही. पुन्हा जाव्या बंद असणे हात घाला. हा आणि दोरणागिरी त्याने पर्वत उचली सावधली पर्वत उचली. त्याने पर्वत उचली सावधली पर्वत उचली. शब्द आज काय असेल. हा खरंय म्हणे माय. आज शब्द अनमोल. अनमोल किंमत ना शब्द. आणि सारखं तुम्ही विचारले याला काय बोलता? मुके रतनीय पण आज तुम्ही करा समुद्र म्हणता. खरंय म्हणे माय. आणि निमतीन रत्न. परत रायदा कुलकर्णी दोरणागिरी पर्वत हात वर लिदा. काल को मध्यम रात रात काय होती. मध्यम रात. आणि आकाश मार्गले हनुमान उडे. पुढे हनुमान चाल. भरत हा दे गाठी आते. बरोबर. हनुमान बी आव काय आमा. राम लक्ष्मण ना जीव संकट संकटमा. आणि भरत चिंता मा. चिंता म कारण को भरत नाही देख. देखा हनुमान. आकाश मार्गले एवढं उजाय उजाय एवढा राक्षस कोण उडी राहणार म्हणे पर्वतली. एवढा मोठा राक्षस हा आणि एवढा पार उचलून लई चालला. नाही चालना. आवाज राम लक्ष्मण ना अंगोट टाकी. टाकी दिली मना दोन्ही भाऊ मरी जातील. कोटीनी बात कोठी होई. मोठे होई गई. पण आमले करणार आहात. लागी गई बरात रे तुला लागी गई बरात रे.
जाव्या बाण चढा बाण चढावा काय कर भगवानवर बाण चढावा आणि बाण सोडा आणि उजवा पाले बरं लागणं. बाण चढे, बाण उजव्या पाले म्हणा जाव्या बंधू असताना बाण लागला बाण लागणार. हनुमान खाली यावाले लागणार. आणि हनुमान हा खरतर खाली लागणार. आकाशवरती मला जा खाली येवा लागला हा. कोण वीरवदर तरी वर, कोण वीरवदर तरी वर. काय तशी मनासारखाले बाण मारणारा असा कोणता वीर्य बने ते का नको? पण गाव अयोध्या बाजार, अयोध्या बाजार. बंधू असं हा लागणं हनुमान खाली यावाले. येवा लागलं हा हात वरनं पर्वत थोडासा हाली गया खाली घ्या. हालताना हो एवढासा कंकड खडा पडी घ्या रे त्या बाळाला, खडा पडी घ्या रे पर्वताला. केवढा अशी तो एवढा एवढासा असती बरोबर आकाश दगड मला जाव्या सुटना तो एवढा एवढा धरतरीवर यश यश शिकला मग हवं मनी माय एक दगड ना शिकला तुकडा होईना खरं आहे मनी माय शिकला कुठे कुठे येत? हा कसं आहे म्हणे माय राईना पर्वत ना राई शकन मावस म्हणे माय पण तुला पहिले सांग हा राईला पर्वत कसू पर्वत नाही राई कर राई कर शिथून हा शब्द जितला आहे तर म्हणे आणि माय तो- दल्याबाया जितला शब्द बोलते सगळा घडेल ए आहे त्या बंधुबा म्हणे माय. हा दोन मला सांगायला बरं लागलं खरं आहे म्हणे माय मग मला जाव्या बंधू असे 7 महिने तू 2 3 ते सांग खरंय. सात डोंगर न्यारा आणि खरा सात डोंगर न्यारा न्यारा. एक खडा ना 7 तुकडा करा हा, मग मला जाव्या 7 जागावर डोंगर उभा कर उभा करा मग त्या वनलं नाव काय पण न भाऊ पहिलेच बोलू मी तुले मा तो झरी 7 तुकडा पडणार पण 7 जागा असं नावे सांग हा डोंगर असं नावे सांग नावे येतं डोंगरच ना का नको बरोबर 7 नको सांगू तुला 2 3च सांग खरं आहे म्हणे माय जाई फिरी हिरी फिरी वरी ना डोंगरवर येशात खरं आहे म्हणे का माय नको हा एकच डोंगर दिकस तुमले ते का नको बरा बंधुआ हा. आणि तुला बी कोणता गाव चारले ना म्हणे माय त्या सातच डोंगरेचा फिरी राहत सगळेच फिरतो हा टाकू त्या कालला शेत बरोबर शिर्या सिरियागड नांदोरी नांदोरीगड पावा पावागड का नको माहूर माहूरगड कितला ना 4 कितला नदी आते तीन राहू दे म्हणे पण माय 3 तू ढुंढील हा 3 तुम्ही ढुंढा ना हा. बरोबर आणि मग झाले सांगा ना सांगा ना मला जाव्या बंद असं नाही पहिला डोंगर मला जाव्या मग मी कोणत्या डोंगरवर बसेल बरोबर ते जाऊ द्या ते हा फिरी फिरी तू वरी डोंगर जास्त का नको खरं आहे मग मी कोणता डोंगर वरशी आणि त्यालेच का पहिला बा दुसरा अर्ध काहीतरी होई का नको त्यालेच का बा अर्ध शक्तीपीठ इतली मोठी देवी पटीची ए बंधुआ 6 जागावर 6 डोंगर ठेवा ठेवत 7वा डोंगर म्हणा जाव्या वणीगड थापा वणीगड थापा का नको बरोबर आणि 7वा शिखरवर हा मी आधी मला जगदंबा 18 पूजी मला जागा निवास करी राहील रायवती करावर माय रायवती करावर सेकंड शिखरवर 18 हात उन्हात ते 18 भुजी 18 भुजी म्हशा मारा ते महिषासून मर्दनी मर्दनी राज करी राहील ते मला जाव्या बंद असताना डोंगरनी राणी राजराजेश्वरी राज राजेश्वरी वा म्हणी माय राज करी राहील ते राजराजेश्वरी का नको खरंय होई बा. अर्धांग शिव अर्धांग पार्वती हा नट नटेश्वर नट नटेश्वर का नको स्वतः स्वयंभूती जागावर होणार म्हणे माहिती आहे. भगवान त्या हा जागावर उन्हा महादेवीन पार्वती बी अर्धांगे पार्वती अर्धांगे ते का नको हा मला जाव्या बंधू असताना नाही, आम्ही रेणुका मावी म्हणतो अर्धांगे पार्वती आणि अर्धांगे शिव तसेच माय तू आता नाही काय रेणुका बिनुका म्हणे लाज कुठेच बरोबर नाही मला बंधू हा पण देवी येताना आमना देवी शब्द आहे शब्द आहे. अर्धांग पार्वती अर्धांग शिव
का की शिव बिना शक्ती नाही, शक्ती बिना शिव नाही. भाकणं या राहतात नाही म्हणा. जाव्या बंजासनी एक विराजमान होता ने ते पृथ्वी थापाती. मग तुले दखिनी अजून माय माल खरोखर विचार कर. अर्धा अंग पार्वतीनं अर्धा अंग शिव हे नाव कोणता योगमा आणि काबले धावा होता मावर देसरी चिडया देसरी चिडया बंधवा माझा टाइम होईल तू दे घडी हा का नको. आज तू आते मला जाव्या यात्रा काही नाही येईल खरंय त्या लोकांना बी राजला येणं पडी मग आणि झाडकोडी अगो तरी राहायला खरंय म्हणे माय त्या बी सोडत नाही त्यांनी. खरंय खरंय ते का नको. आ, ए बंधवा काय तू पण आमनी बाकमा होती राम राज्यमा बाकना होती. भाकणं होती. राम काय बोलला त्या पलमा. म्हणे माय रामने काहीतरी पण लिहिलं होता मा एक वचनी एक पत्नी होता तो ज्या टाइमला 14 वर्षांना वनवास राम जावायला लागला गावाला लागला त्या टाइमला सगळा लोक गावना बाहेर शरयव नदीना काढले का नको. बरोबर रामने सांग आ, नर नारी घर को चले जाओ आणि बाकी कोणी राहू. हाँ नर नारी घर पे चले जाओ सब नगर के रामने सांग नगर के नर नारी घर पे जाओ. घर पे चले जाओ या घरी घ्या हाँ आणि त्या तळे राही घ्या. राम 14 वर्षांना वनवास काटणाऱ्या 14 वर्ष सरव नदीना काठवर तप. वाट देखेचा भगवान तुम्हारी वाट देखेचा भगवान तुम्हारी राम वापस येणार उन्हा 14 वर्षमा तिथला दिन मा 14 वर्ष मग आणि रामने करा विचार. विचार सरव नदीना काठवर एवढं भीड का असे हा का नको. मी आज लोकांसाठी माहित नाही मी दहावी जमा हिरानो अशी शे का नाही बरोबर लोकांना कोणले मालूम. कोणता महिन्यानी कोणता दिन कोणता महिन्यानी कोणता दिन आपले घ्या तुम्ही. बरोबर मातो तरी का नको. हाती घ्या. आपले घ्या. म्हणे माय काम ना करता देवाला आणत बंधुरा हा लागेच का नाही. मग ए बंधुराज मातो तरी आता दिवस निघ्या निंगी यास पण साधारण काम से बरोबर अच्छा जमले रामने विचार करा आणि बोलावं. बोलावं गावना बाहेर काय गो काम से. काय काम आहे म्हणे तुम्हाला आठे सूर्यपुत्र राम हा दशरथ पुत्र राम दशरथ पुत्र ज्या टाइमला 14 वर्षांना वनवासले घ्या तुम्ही घ्यात म्हणे तुम्हें फक्त एकच आशा बोलता की नगर के नर नारी तुम घर पे जाओ. चले जाना आमने सांगत नाही म्हणे आमने तुम्हें बोलना नाही. नाही हा. आता 14 वर्ष जाए ना आम्ही सरव नदीना काठवर तुम्ही वाट देतो. हृदय पर घे श्रीराम हृदय घे श्रीराम राम हृदय भरणं नेत्राने दारी चाले ने राम मिठी मारे मिठी मारे असे हा कोणा करता एवढं तप बरोबर यांनी करता काय सांग रामनी हा तपशब्दा राजा हा एक आपला दफे तुम्हाला राज येईल. राजी दर्शनीवर दर्शनी के ऊपर एक दफे तुम्हाला एक दफे तुम्हाला राज आएगा. आ, राजे राजा आपलं सांग कोठे उंच त्यानं राजा कुठे उंच त्यानं राजा माहिती हा मग रामना बोले शब्द कोठे घडना म्हणे माय नको सत्यानाश कोठे उन बंधुरा हा सुधी सिंहासनावर बसाड सुधी गाव सुलतानपूर माझ्या गाव सुलतानपूर माझ्या पहिले बोलले मी हा बोलाव सुधी सिंहासनावर बसाड सुधी तो तरी कानको हा दर्श हा चाली नाही माझी ते कानको हा ते साती डोंगर थापड हा खरं आहे म्हणे माझ्या थापीतून जाती डोंगरात आज जुनी लागल होती हा झालं काय गुरु चेलानं एक चितनी एक मत राहावं पाहिजे म्हणीस नाही आई धुनी लागेल होती आज. बंधुरा हा पहिले मला जाव्या बंधवासरी माऊरगड कसा थापायना माहूरगडना बी तपास नाही लागे म्हणे माय शिर्यागड कसा थापायचा हा मला जाव्या बंधवासरी पावागड कसा थापायला पहिले राज कोणानंतर कोण राजा बाप्पा वाजले कोण राजा बाप्पा वाजले दोन शब्द पुन्हा दोन शब्द बस म्हणे माय फक्त राज कारण तो हा पहिले मुसलमानी राज मुसलमानी राज नंतर म्हणे माय पहिले राज कोण
आपल्या सीतापूर सारखी गंमत. तिथला राण्याच्या राजाने दिला, राण्याच्या राजाने. 108 राणी काय नको राजाले वा म्हणी माय. 7 चालली दामोदरी दामोदरी दामोदरीवर झुलकला. झुलकला. तरी काय एक वेळा आपण हा, बोलायचं. ही. चैत्र पल चालू बरोबर. चौदसांनी पल निघ्या म्हणा जाव्या बदवासनी पुनीना पल लागला. हा. निशान गडवर पडकाल लागले. दिन उगावले तिथला मा निशान डोळ उडाल लागले. बरोबर. का नको मग म्हणा जाव्या 12 महिन्यानी वाट म्हणा जाव्या बंदासनी एक एक दिवस कठी तशी याद इमानी. माय माहेरनी एक एक दिन निघतील तसं तुम्हाला याद करतो. तू 6 महिना तुले मायर ना लोक भेटाले किंवा तू मायर ना लोक भेटाले म्हणे त्या आमच्या माया बहिणी आम्ही 6 महिना मला येतच म्हणे मा बंधुबा आकाशी दिवाळी. से का नको कोजागिरी पौर्णिमा आणि चैत्रणी पौर्णिमा तू येस म्हणे त्या आमच्या माया बहिणी आम्ही लायतो 6 महिना म्हणतो. 112 गाळा सता म्हणा मग म्हणे माय एक गाळा सता म्हणी मग का नको बरोबर. चैत्र पौर्णिमा खानदेश हा कोजावीर पौर्णिमाला असं काय शे म्हणा जाव्या त्या ठिकाणी सारा म्हणा जाव्या बंद असतानी किन्नर लोक येतच. हा किन्नर लोकेशन म्हणा जाव्या थापा महत्व. का नको हा मग त्या जागाला असं काय शे की त्यात कोजागीर पौर्णिमाला त्याच लोक काय का वय जाय ना त्या कोजागिरी पौर्णिमा येतच. 12 कोस दूर असतात हा आणि तुला बघतो त्याच म्हणजे मागणी करतोस ना त्या पूर्ण करतोस मनोकामना पूर्ण होत. हा का नको हा कितला का गरीब नपुसक राहणार तो ती मागणी पूर्णच करत नाही. बंधुआ. हा तो कधी म्हणा जाव्या बंद असतानी त्याने म्हणा जाव्या बंद असतानी काय ते राम होती बरोबर म्हणी माय. काय ते भंडारा पिशवी भंडारा पिशवी त्या पान एलंबा अवतारने पिशवी त्याचा ताबा तावा माशी खरंय म्हणी माय. तो निसता त्या हात तटे लाई निसता भंडारा कपाले लाई हा. तरी 12 महिना मा येणारा काल मी त्याचा दूर करीन. हा यमध्ये सुद्धा रोखी देतो भंडारा इथला पावर आहे त्या भंडारामा. पहिले बोललो हा का नको हा खरंय म्हणी माय. आज ना दिन असा शे रेणुका पासून म्हणा जाव्या बंद असतानी एमाई चुकाई हा एलम्मा यलंबा एकीरा एकवीरा का नको पत्नी तुळजा परमा माय तुळजा परमा इथला कडे फिरीस नाही तुळजा 3.5 शक्तीपीठ मला जाव्या बंधू असतानी हा अर्ध शक्तीपीठ मला जाव्या मी वणी गळव वनी गडवर वा म्हणी माय. इथला 3.5 ते 3.5 पीठ असे मान नशी हा. मला अर्धा पीठ ये म्हणी माया. देख तू इच्छा हा, काय ये म्हणा म्हणी गवी माया. तांबा पितने उतरली लाव शेराटा शेर घाटातून आले बाल गोपाल सुखी तुझी 36 गुना माफ करतो. ज्या धरीने मला जा 5 रुपये खर्च करा त्याला 25 जमला त्यांनी घरनी माता बसू त्यांनी भाऊबंनी माता बसू त्यांनी उमरटनी रक्षण दाखवलं. हा गाय गोडधंदा वाळा बसू दे तुझा राजन भर जाऊ म्हणा जाव्या तरी बाल गोपालने रक्षण करू तर बाल गोपाल मला मांडीवर मातो तरी पिढा पिढाची मला सासर वाले जाऊ सासरी सुख शांती तुमले दिवस नावाने मी काय पाहिजे